राम राम शेतकरी मित्र, मी गणेश लक्ष्मणराव बुंदे, मुक्काम पोस्ट कोंडरा झांबरे, तालुका जिल्हा वाशिम. हे बघा, हा 2 एकर गव्हाचा प्लॉट आहे आणि 2-3 गुंठे इथे लसूण आहे. आणि याकरता मी जीवामृत तयार करत आहो. मोठा ड्रम न घेता एका छोट्या ड्रममध्येच द्रावण करत आहो. आणि मोठा ड्रम हा दुसरीकडे वापरण्यात गेला होता. हे बघा, याच्यात 1 किलो मी बेसनाचं हे टाकलेलं आहे, बेसन 1 किलो, गूळ, ताजं गाईचं शेण 2 ते 3 किलो, हे साधारणतः 2 ते 3 किलो वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखालची माती, आणि हे गाईच्या शेणाचं केलेले द्रावण, आणि हे गोमूत्र साधारणतः 2 ते 3 लिटर गोमूत्र. याचं तिन्हीचं द्रावण एका ड्रममध्ये असं एकजीव करायचं आहे. याला दिवसातून 2 वेळेस असं हलवायचं आहे आणि अशा झाडाच्या सावलीखालीच शक्यतोवर हे तयार करायचं आहे. 2 ते 3 दिवस राहिल्यानंतर वापरण्याची पद्धत, ज्यांना भोईंदाटाच्या सहाय्याने जेव्हा पाणी देतो तेव्हा सोडायचं असेल तरी करू शकता, किंवा ज्याला फवारायचं असेल तरी करू शकता. माझ्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्याने हे जीवामृत वर्षातून किमान 2 वेळेस आपल्या शेताला जरूर द्यावं.